आपण पाहत आहे टीव्ही मराठी 24 न्यूज। मोठी बातमी, अचलपूर तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टीच्या संकटात। प्रहार जनशक्ती पक्षाने तहसीलदारांना दिले निवेदन। महाराष्ट्रात सतत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे अचलपूर तालुक्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत। सोयाबीन, कपाशी, संत्रा, केळी, मूग आणि उडीद यांसारख्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। हातचे पीक गेले असल्याने शेतकऱ्यांची दिवाळी आणि दसरा सणासुदीच्या काळातही चिंता वाढली आहे। या गंभीर परिस्थितीची दखल घेऊन प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका प्रमुख दीपक धनराज भोरे आणि निलेश अंबादास जाधव यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अचलपूर तहसीलदार डॉक्टर संजय गरकल यांना निवेदन दिले। या निवेदनात शासन दरबारी पुढील मागण्या तातडीने पाठविण्याची मागणी करण्यात आली आहे। अचलपूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा। खरीप हंगामातील पिकांसाठी प्रति हेक्टर 50,000 रुपये अनुदान द्यावे। फल पिकांसाठी प्रति हेक्टर 1 लाख रुपये अनुदान जाहीर करावे। सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी। यावेळी प्रहारचे तालुका प्रमुख दीपक धनराज भोरे, निलेश अंबादास जाधव यांच्या सोबत बाजार समितीचे नितीन आगे, अनिल पिंपले, संजय टट्टे, अंकुश पाटील, बबलू चरोडे, जेडी, जब्बार खान, पंजाब बेदरकर, अशफा खान, हनीफ भाई, विलास भागवत, बंटी ककरानिया, मिलिंद टट्टे, परिमल हेडाऊ, प्यारेलाल प्रजापति, विजय थवानी, दीपक धुरदड़ यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। शेतकऱ्यांचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याने त्यांच्यावर आत्महत्येची वेळ आली आहे। त्यामुळे शासनाने तात्काळ मदतीसाठी पुढाकार घ्यावा अशी जोरदार मागणी प्रहार जनशक्ती पक्षाने केली आहे। तहसीलदार साहेबांना या सततच्या पावसामुळे सोयाबीन, कपाशी आणि संत्रा या पिकाचं खूप नुकसान झालेलं आहे। पाऊस धो येतो आणि निघून जातो, असे सतत एकसारखा पाऊस चालू आहे। यामुळे सोयाबीन पूर्ण जळून गेला आहे आणि त्याच्यावर येलो मोजॅक असून पूर्ण मुळा शेंगा कुजलेल्या आहे। बोंड्या, पराठीच्या बोंड्या पूर्ण बोंड्या काहीच नाही, संत्र पुरा खाली आलेले आहे आणि केळीला भाव नसल्यामुळे केळी पुरे जागेवरच सडून राहिली शेतात। असा जर पीक असलेच प्रत्येक पिकात तर शेतकऱ्याजवळ काय येणार आहे? शेतकऱ्याजवळ कोणतंही पीक नसून त्याचा उदरनिर्वाह, त्याच्या मुलांचं शिक्षण कसं व्हावं हे त्यालाच माहित आहे। पण सरकार अजूनही झोपेत सोंग कुंभकर्णाची झोप घेऊन बसलेला आहे। बच्चूभाऊ कडू माजी मंत्री यांनी मोजरीला 7 दिवस अन्नत्याग आंदोलन केलं, त्यानंतर पैदल वारी केली। पैदल वारी करूनही त्याच्यामध्ये बावनकुळे साहेब उपोषण सोडण्याकरता आले होते। बावनकुळे साहेब म्हणत होते का वेळ पाहून आम्ही कर्जमाफी देऊ। त्यांची वेळ अजूनही आली नाही, लोक मरून राहिले। शेकडो लोकांनी, हजारो लोकांनी फाशी घेतलेली आहे। आताही फाशीचं प्रकरण चालूच आहे। असे प्रत्येक शेतकरी हा एवढा हवालदिल झालेला आहे का त्यांना तातडीची मदत तर भेटूनच नाही राहिली। अजून पंचनामे सुद्धा केले नाही अचलपूर तालुक्यामध्ये। तहसीलदार साहेब असो, एसडीओ साहेब असो आणि सरकार यांनी तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना त्वरित मदत देण्यात यावी। हो की शेतकरी साधारणतः मोठ्या हिमतीनं आपलं पीक उभं करतो, तो वेळेवरच पेरतो, वेळेवरच खत पाणी देतो, वेळेवरच फवारे करतो, पण निसर्गासमोर मात्र हात टेकतो। आता जर आजची जर नैसर्गिक परिस्थिती जर पाहिली तर अतिवृष्टी आहे, सोयाबीन पाण्याखाली आलेला आहे, तुरीचं तर माहिती आहे, तुरीला थोडं जरी जास्त पाणी झालं मर रोग येते। तीच परिस्थिती फळबागेची आहे। जर संत्र्याचं जर पाहिलं तर संत्र्याचं संपूर्ण फळं खाली आलेले आहे आणि अशा परिस्थितीत मध्ये जसं एखादी बँकेमध्ये एखादा व्यक्ती थोडे पैसे जमा करतो आणि रात्रीतून बँक पडून जाते, तशी आज शेतकऱ्यांची परिस्थिती झाली। इतक्या दिवसाची तो मेहनत घेत आहे आणि त्याच्या जवळचं पीक, त्याच्या हातचं पीक या ठिकाणी निसटून जात आहे। आणि त्यामुळे या माध्यमातून आम्ही या ठिकाणी मागणी करतो की सरसकट कर्जमाफी सोबतच अतिवृष्टी, ओला दुष्काळ जाहीर करावा। खरीप हंगामाला सर्वच पिकांना साधारणतः हेक्टरी 50,000 मदत आणि त्याच्यानंतर फळबागांना हेक्टरी 1 लाख रुपये मदतीची मागणी या निवेदनातून आम्ही आज करतो आहे। शेतकऱ्याची परिस्थिती पूर्ण भयभीत परिस्थिती आहे आणि मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलं होतं की योग्य आल्यावर कर्जमाफी देऊ आणि योग्य वेळ आलेली आहे
आता कर्जमाफी सरसगट 1 लाख 1.5 लाख 2 लाख न करता सरसगट कर्जमाफी शेतकऱ्यांना मुख्यमंत्री साहेबांना दिलीच पाहिजे. आणि सोयाबीन पूर्ण सडलंच आहे. जे सडलं जे राहिलं शेतात त्याला पण भाव नाही आहे. 3,000 रुपये भाव आहे फक्त सध्याचे 3,000. शासनाचं धोरणच शेतकऱ्याच्या विरोधात आहे. म्हणून म्हणतो शासनाला की शेतकऱ्याच्या इकडे एक डोळा फिरवा आणि भाव पण चांगले द्या आणि सरसगट कर्जमाफी करा. हा ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे. कारण घडीत ऊन आहे, घडीत पाणी आहे, 1-1 घंट्यानं पाणी येते ते असं की ढगफुटीसारखं पाऊस येते. म्हणजे बद्दल आले की बद पाणी येऊन पडू राहिलं आणि शेतकऱ्यांचं पूर्ण नुकसान होऊ राहिलं. म्हणून ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे ही सरकार कळकळीची विनंती आहे. बच्चू भाऊ पूर्ण स्टवर फिरत आहे, पूर्ण शेतकऱ्याच्या व्यथा मांडत आहे शासनासमोर. पण शासन एवढं निर्लज्ज झालाय तो कोणत्या शेतकऱ्याचं ऐकत नाही ना कोणाचंच ऐकत नाही. शासन त्याच्या मस्तीत आणि चांगलं जगू राहिला. ओला दुष्काळ काही झालाच पाहिजे. सरकारला मतदानाच्या वेळी विधानसभेच्या वेळी हिंदू दिसतं, मुस्लिम दिसतं, जातीवादाचं राजकारण दिसतं. पण त्यावेळी मतं घ्यायच्या वेळेस शेतकऱ्यांचे सर्व समाजाचे मतं चालते. आता शेतकरी हिंदू नाही का? शेतकऱ्याला पोट नाही का? शेतकऱ्याला भाव कधी देणार तुम्ही? आमचे बच्चू भाऊ गेल्या 6 महिन्यापासून शेतकऱ्यांसाठी आंदोलन करताय. हे कोणतं चुकीचं आहे का? त्यांच्या मागं काय लावलंय, काय एडी लावायचं, काय लावायचं, पण तो माणूस मागे हटणारा नाहीये. आणि आम्ही त्याच्यासोबत, त्या माणसासोबत आम्ही समक्ष राहणार आहे. शेतकरी हिंदू नाही का? ज्यावेळेस शेतकऱ्यांचे मतं तुम्हाला चालतात तर आज शेतकऱ्यांचे मतं का नाही चालत? त्यांची तुम्हाला हे का येत नाही, कलर का येत नाही, क्यू का येत नाही, त्यांच्या मालाला भाव का देत नाही तुम्ही? आज त्यांचे मतं तुम्हाला चालतात पण त्यांच्यावर हा अन्याय आहे. आणि अन्याय आमचे बच्चू भाऊ अन्यायाच्या विरुद्ध आहेत. आम्ही त्यांच्या सोबत आहे. त्यांना नाही मिळाला पाहिजे. नाही मिळालं तर अगल्या काळात आंदोलनाला, मोठ्या आंदोलनाचा इशारा राहील. बच्चू भाऊंतर्फे सांगतोय. कर्जमाफी झालीच पाहिजे. आपला पिढो जय जवान जय जवान जय किसान. कर्जमाफी बिलकुल झालीच पाहिजे. करायचं का?